नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, घरकुल योजनेअंतर्गत मास्टरमार्फत जे पैसे दिले जातात ते पैसे मोबाईलवरून कसं चेक करायचं याच्यावरती एक आपण व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओवरती मित्रांनो काही कमेंट आलेले आहेत। त्याच कमेंटबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, तुम्हाला पण घरकुल रिलेटेड काही मनामधील प्रश्न असतील तर तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही ते प्रश्न विचारू शकता। त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवला जाईल। मित्रांनो, तो व्हिडिओ बनवल्याच्या नंतर त्याच्यावरती आलेली कमेंट आपण सर्वात पहिलं पाहूया। ती कमेंट म्हणजे महेश मुंडे सर हे विचारत आहेत की घरकुल रोजगार हमीचे अँड विहिरीचे पैसे कसे ओळखायचे, काय लिहून येते विहिरीला असेल तर आणि घरकुलचे असेल तर काय लिहून येतं। म्हणजे यांचा प्रश्न असा आहे की जे गावामध्ये घरकुल योजनेअंतर्गत मास्टरमार्फत पैसे काढले जातात त्यासोबतच विहीर योजनेअंतर्गत सुद्धा मास्टर थ्रू पैसे काढले जातात। त्याच्या व्यतिरिक्त अजून गावातील ज्या काही योजना असतात त्या योजनेचे सुद्धा मास्टरमार्फत पैसे हे काढले जातात। पण त्यांचा प्रश्न म्हणजे जे घरकुलचे जे पैसे जमा होतात ते काय लिहून येतं असं ते विचारत आहेत आणि विहिरीचे आले तर तिथं काय लिहून येतं, म्हणजेच जे बँकेमध्ये पैसे जमा होतात तर मॅसेजमध्ये काय लिहून येतं असं त्यांचा प्रश्न असू शकतो। त्यांनी डीपमध्ये आपल्याला सांगितलेलं नाही आहे की SMS-मध्ये म्हटलेलं आहे किंवा ऑनलाईन चेक करत असताना तिथे म्हटलेलं आहे, हे एक्झॅक्टली त्यांनी सांगितलेलं नाही। तर तुम्हाला जर SMS-मध्ये कळत नसेल की तुमच्या बँक खात्यामध्ये विहिरीचे पैसे जमा झालेले आहेत का, घरकुल योजनेचे पैसे जमा झालेले आहेत, हे जर तुम्हाला समजत नसेल, म्हणजे बँकेमध्ये पैसे जमा झाल्याच्या नंतर जो SMS येतो त्या SMS-च्या माध्यमातून जर तुम्हाला समजत नसेल तर आपल्या चॅनलवरती डीपमध्ये व्हिडिओ एक अपलोड करण्यात आलेला आहे की तुमच्या मास्टरवरती घरकुलचे पैसे पडलेले आहेत का, ते कसं चेक करायचं, कुणाच्या नावचं घरकुल आहे ते सुद्धा आपल्याला पाहता येतं। त्यासोबतच तुम्हाला जर तुमच्या मास्टरवरती विहिरी योजनेचे पैसे जमा झाले असतील तर ते किती जमा झालेले आहेत, किती तारखेला जमा झालेले आहेत आणि कधी जमा झालेले आहेत हे सुद्धा कसं पाहायचं याच्यावरती सुद्धा डीपमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात आलेला आहे। त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। त्या लिंकवरती क्लिक करून डायरेक्टली तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे, ज्यामध्ये फुल डिटेलमध्ये सांगण्यात आलेलं आहे की तुमच्या जर मास्टरवरती काही पैसे जमा झालेले असतील तर ते घरकुल योजनेचे आहेत का, विहीर योजनेचे आहेत का, शेततळे योजनेचे आहेत, म्हणजे ज्या काही गावामध्ये योजना राबवल्या जातात त्या योजनेपैकी कोणत्या योजनेचे पैसे आहेत हे कसं चेक करायचं त्याच्यावरती डीपमध्ये तो व्हिडिओ असणार आहे। त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही सर्वात पहिलं पाहून घ्यायचा आहे। तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल तर आपण दुसरा एक प्रश्न घेऊयात। अजून एक प्रश्न तुम्ही पाहू शकताय, फनी बडी 07 असं त्यांच्या हँडलचं नाव आहे। ते विचारत आहेत पूर्ण पैसे किती मिळतात जॉब कार्डवरती, असं त्यांचा प्रश्न आहे। तर तुम्ही घरकुल योजनेअंतर्गत जर तुम्हाला पैसे किती मिळतात याचा विचार करत असाल तर तुम्हाला 28 ते 30 हजार रुपयापर्यंत तुम्हाला घरकुल योजनेचे पैसे हे जॉब कार्डच्या माध्यमातून दिले जातात। विहीर योजनेचं जर तुम्ही पाहायला गेलात तर टोटली मित्रांनो जे काही 2-3 लाखापर्यंत मित्रांनो तुम्हाला मास्टर थ्रूच पैसे काढावे लागणार आहेत। हे विहीर योजनेचं झालं, घरकुल योजनेचं झालं, शेततळी ज्या काही योजना येतात मित्रांनो त्याच्यावरती सुद्धा डीपमध्ये आपल्या चॅनलवरती व्हिडिओ हे येणार आहेत। त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। अजून एक कमेंट आलेले आहे मित्रांनो, विनायक राऊत सर हे म्हणत आहेत माझे घर कंप्लीट झाले आहे पण मास्टरचे पैसे अजून आले नाहीत, असं विनायक सरांची ही कमेंट आहे। सर्वात पहिलं तुम्ही ऑनलाईन चेक करा की तुमच्या घरकुलचे पैसे मास्टरमार्फत निघालेले आहेत किंवा नाही। जर ते कसं चेक करायचं हे माहिती नसेल तर आपल्या चॅनलवरती त्याच्या रिलेटेड एक महत्त्वाचा व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे। तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या, त्याची सुद्धा लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। त्यामध्ये डिटेलमध्ये सांगण्यात आलेलं आहे की तुमच्या घरकुलचा नंबर कसा काढायचा, घरकुलचा नंबर काढल्याच्यानंतर तुमच्या घरकुलचे पैसे जॉब कार्डमार्फत किती रुपये जमा झालेले आहेत, कुणाच्या अकाउंटवरती जमा झालेले आहेत, कधी जमा झालेले आहेत याची संपूर्ण डिटेल आपल्याला पाहता येते। तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या। तुम्ही सुद्धा घरबसल्या ती प्रोसेस करून तुमच्या घरकुलचे पैसे हे किती रुपये कुणाच्या अकाउंटवरती कधी जमा झालेले आहेत हे तुम्ही घरबसल्या पाहू शकता। तर मित्रांनो, दुसरे कमेंट पाहत असताना तुम्ही पाहू शकताय, उल्हास जाधव सर हे म्हणत आहेत की 1ही रुपया आला नाही, 3 महिने झाले घर बांधून आणि 1ही रुपया अजून जमा झालेला नाही आहे। घरकुल योजनेअंतर्गत जे जॉब कार्डमार्फत जे पैसे दिले जातात ते जर पैसे जर तुम्हाला मिळाले नसतील तर सर्वात पहिलं तुम्ही ऑनलाईन एक वेळेस चेक करून घ्यायचं आहे की तुमच्या घरकुलचे पैसे रोजगार हमी योजनेअंतर्गत जमा झालेले आहेत का, हे सर्वात पहिले चेक करून घ्या। जर जमा झालेले नसतील तर तुम्ही तुमच्या रोजगार सेवकाला भेटायचं आहे आणि त्यांना रिक्वेस्ट करायची आहे की आमचं घरकुल कंप्लीट झालेलं आहे तर आमच्या घरकुलचे जे काही रोजगार हमी योजनेअंतर्गत पैसे दिले जातात ते पैसे आम्हाला पाहिजे आहेत, ते काढून द्या असं सांगायचं आहे।
तुमच्या घरकुलचे रोजगार हमी अंतर्गत जे पैसे दिले जाणार आहेत ते पैसे त्यांनी फॉर्म भरून घरकुल डिपार्टमेंटमध्ये ते जमा करतात. केल्याच्या नंतर त्यांच्यामार्फत ज्यांचे नावं देण्यात आलेले आहेत त्यांच्या अकाउंटवरती काही 1-2 आठवड्यामध्ये पैसे हे जमा केले जातील. तर या कमेंटचं सुद्धा तुम्हाला उत्तर मिळालेलं असेल. तर मित्रांनो, घरकुल रिलेटेड रोजगार हमी योजनेअंतर्गत ज्या काही स्कीम राबवल्या जातात, जे काही पैसे जमा होतात, ते पैसे कसे जमा होतात, किती जमा होतात, कधी जमा होतात, कोणत्या बँक खात्यामध्ये जमा होतात, याच्या रिलेटेड आपल्या चॅनलवरती व्हिडिओ तर आहेतच. अजून येणारे व्हिडिओ हे आपल्या चॅनलवरती अपलोड करण्यात आलेले आहेत. अजून नवनवीन व्हिडिओ हे आपल्या चॅनलवरती अपलोड केले जाणार आहेत. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वात पहिला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.